वेलकम टू पार्ट 2 ऑफ पार्शियल फ्रॅक्शन्स. मित्रांनो, पार्शियल फ्रॅक्शनच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला रिपीटेड लिनियर फॅक्टर्स या विषयावर बोलायचं आहे. आता मित्रांनो, इथे कसं असतं बघा, कुठलाही न्यूमरेटर अपॉन x+1चा स्क्वेअर असेल तर या ठिकाणी त्याचे फ्रॅक्शन्स असे अपेक्षित आहेत a/x+1 आणि b/x+1चा स्क्वेअर. समजा न्यूमरेटर अपॉन x+1चा क्यूब असेल तर त्याला आपल्याला असं लिहिता येतं x+1 प्लस x+1 स्क्वेअर आणि x+1 क्यूब. तुम्हाला माहिती आहे, मग ABC अननोन आहेत. मित्रांनो, ह्याला म्हणतात रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. x+1च दोनदा किंवा तीनदा आला आहे. अर्थात हे जरी खरं असलं तरी त्याच वेळेला न्यूमरेटरची डिग्री डिनॉमिनेटरपेक्षा कमी पाहिजे हे सुद्धा फिक्स आहे. ह्यामध्ये काही चेंज नाही आहे, तरच आपण त्याला काय म्हणतो, प्रॉपर फ्रॅक्शन. आता या ठिकाणी थोडक्यात मित्रांनो मला बेसिक कन्सेप्टमध्ये मी हे लिहून दाखवतो. हे तुम्हाला मी ओरली सांगितलं. आता हे कसं अपेक्षित आहे बघा, कुठलाही न्यूमरेटर अपॉन समजा असं असेल x+2चा स्क्वेअर, त्याचे फ्रॅक्शन्स कसे तयार होतात, a/x+2 b/x+2चा स्क्वेअर. शक्यतो मित्रांनो क्यूब असं येत नाही, सहसा येत नाही, आलं तरी आपण तयार आहोत त्याच्याकरता. किंवा आता ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे, म्हणजे रिपीटेड आणि नॉन रिपीटेडचं. आता फॉर एक्झाम्पल असं आलं आपल्याकडे x+2 आणि x-3चं स्क्वेअर, तर ऑब्व्हियसली पहिला जो x+2 आहे तो नॉन रिपीटेड सारखा आहे. मग त्याला आपण कसं म्हणणार, a/x+2 b/x-3 आणि c/x-3चा स्क्वेअर. आता मित्रांनो, असं काही कंपल्शन नाही आहे की तो स्क्वेअरची क्वांटिटी 2 नंबरला येईल. कधी कधी असंही होतं. आता एक गप्पांपुरतं आहे, तुम्ही समजून घेऊ शकता. समजा x-3चा स्क्वेअर अगोदर आला आणि x+2 आला तरी त्याचे कॉन्सेप्ट तेच आहे, म्हणजे a/x-3 b/x-3चा स्क्वेअर आणि c/x+2. म्हणजे आता या ठिकाणी थोडंसं ते पुढे मागे होईल. म्हणजे स्क्वेअर जर पहिल्यांदा आला तर पहिल्यांदा तुम्ही काय करता, सिंगल ब्रॅकेट मग स्क्वेअर ब्रॅकेट, आणि जो नॉन रिपीटेड क्वांटिटी आहे ती ज्या क्रमाने आली आहे त्या क्रमाने. नॉट ओन्ली दॅट मित्रांनो, उद्या एक तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगायचं राहून गेलं, ते आता सांगायला हरकत नाही की ज्या राईट हँड साईडचे जे फ्रॅक्शन्स आहेत ते तुम्ही जर पुढे मागे केले, सिक्वेन्स बदलला, काही हरकत नाही. तुमची उत्तरं थोडी किंचित वेगळी दिसतील, पण वेगळी म्हणजे वेगळी नाही आहेत, ती इंटरचेंज झालेली असतील. परीक्षकांची तुमची उत्तरं टेक्निकली करेक्ट आहेत तीच असणार आहेत. फक्त तुमची उत्तरं, तुमचं एचं उत्तर त्यांचं सीचं येईल, तुमचं बीचं त्यांचं एचं येईल, असं होऊ शकतं. कधी कधी मुलांना इकडे तिकडे बघायची सवय असते आणि त्यांना असं वाटतं आपलं चुकलं आहे, काय वेळेला ते बरोबर असतात. तसं काय आवश्यक नाही आहे. आता मित्रांनो, एकमेव एक्झाम्पल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेस्ट पद्धतीने एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. आता बघा, पहिल्यांदा तुम्ही काय करा, कधीही मित्रांनो पहिलं चेक करायचं की आपण योग्य, आता मी रिझर्वेशन काउंटरला गेलो आहे, माझं तिकीट बरोबर आहे की नाही, पहिले चेक करून मग तिथून बाहेर पडायला पाहिजे. बँकेच्या कॅश काउंटरवर गेलो आहे, नोटा बरोबर आहेत की नाही बघायला पाहिजेत. आता इथे बघा 2x², हायेस्ट पॉवर ऑफ x इज 2. डिनॉमिनेटरचा विचार केलात मित्रांनो तर इनडायरेक्ट विचार केलात, इथं 1 पॉवर x आहे आणि x+1चा स्क्वेअर, म्हणजे कुठे ना कुठे x² आहे, म्हणजे हा एक्सपांड झाला तर x² येणार. हा x आणि हा x² या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन x³ येईल. म्हणजे मित्रांनो, क्वेश्चन हा प्रॉपर फ्रॅक्शनचा आहे. तरीसुद्धा आपण एक सवय लावूया, आपण ते लिहून काढणार आहोत. डिग्री ऑफ न्यूमरेटर टू डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. मी तुम्हाला म्हणालो इनडायरेक्टली 3 आहे, त्यामुळे क्वेश्चन करेक्ट आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे, व्हिडिओ नंबर 4मध्ये इम्प्रॉपर फ्रॅक्शनचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे इथे हा फ्रॅक्शन प्रॉपर आहे.
आता मित्रांनो इथून आपली खरी लढाई सुरू होती आहे. फ्रॅक्शन्स तयार करायचे आहेत, ABC वर्कआउट करायचे आहेत. 2x² + 3 अपॉन x - 2 आणि x + 1चा स्क्वेअर. यू कॅन से a अपॉन x - 2 हा नॉन रिपीटेड आहे, b अपॉन x + 1 आणि c अपॉन x + 1 स्क्वेअर. आता मित्रांनो जो टाईप 1 आहे त्याच्यामध्ये तिन्ही वेगवेगळे आहेत, नॉन रिपीटेड आहेत. त्याचा फायदा असा असतो, डोळे मिटून तुम्ही असं लिहू शकता. आता समजा a अपॉन p असेल, b अपॉन q असेल आणि c अपॉन r असेल. बिंदास तुम्हाला असं स्कोप आहे लिहायला a × QR + b × PR आय बेग पार्डन आणि c × PQ. हे पहिल्या टाईपमध्ये नॉन रिपीटेडमध्ये तुम्हाला थोडं लिबर्टी घेता येते, जास्त तुम्हाला टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. पण इथे मात्र मित्रांनो एका चॅनलची स्लोगन आहे बघा, उघडा डोळे बघा नीट. तशा प्रकारे तुम्हाला काम करावं लागणार आहे. आता मी पहिला महत्त्वाचा मुद्दा, मल्टिप्लाय बोथ साईड्स बाय x - 2 x + 1चा स्क्वेअर. आता बघा मागे मी तुम्हाला बोललो आहे, लेफ्ट हँड साईडची काळजीच करू नका मित्रांनो. लेफ्ट हँड साईडला काय येणार आहे बघा, 2x² + 3 अपॉन, आणि हीच तर मेन आयडिया आहे, x + 1चा स्क्वेअरनी x - 2 आणि x + 1च्या स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर हे कट होणारच आहेत हो. म्हणजे हा जो काही न्यूमरेटर आहे ना, हा तुम्हाला बिंदास ब्लाइंडली लिहून काढायचा आहे. कारण तुम्ही काय करताय, मल्टिप्लाय बोथ साईड बाय दिस 2 ब्रॅकेट्स, म्हणजे विदाऊट एनी हेजिटेशन तुम्हाला ही स्टेप स्किप करता येईल. पण राईट साईडला स्किप नका करू, तिथे तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. आता ते कशा प्रकारे करायचं लगेचच बघूया. आता बघा लेफ्ट साईडला काही टेन्शनचं नाही आहे काम, राईट साईडला मात्र व्यवस्थित बघून लिहावं लागेल. b अपॉन x + 1 दोन्ही ब्रॅकेटला आपल्याला दोन्ही बाजूनी मल्टिप्लाय करायचं आहे. आता बघा जेन्युइनली मित्रांनो x - 2 x - 2 गेट्स कॅन्सल. इथं गंमत अशी आहे, हिअर इज अ ब्रॅकेट ऑफ x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे आणि ते x + 1 आहे. वन ऑफ देम गेट्स कॅन्सल. उद्या मला कोणी म्हणालं अरे काय बाबा x + 1चा स्क्वेअर म्हणजे 2x + 1 आहेत, वन ऑफ दी x + 1 गेट्स कॅन्सल. म्हणजे राहिलं काय, एक x + 1 राहणार आहे आणि x - 2 आहेच. सिमिलरली मित्रांनो इथे बघा हा x + 1चा ब्रॅकेट स्क्वेअर कट होईल. सो यू विल गेट द famous equation which we called as a universal equation. X - 2 gets cancel, b multiplied by एक x + 1 कट झाला आहे आणि c multiplied by x - 2. नॉर्मली मित्रांनो आपण याला कॉल करतो इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला ABC काढणं तुम्हाला माहिती आहे, हेच आपलं मेन टार्गेट आहे. ते करण्याकरता एक ट्रिक बघा, एचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे, x - 2 आहे, बीचा x + 1 आहे. ह्यांना काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो. तुम्ही x - 2ला 0 केलं x = 2 मिळेल, x + 1ला 0 केलं x = -1 मिळेल. पण मेन ट्रिक याची अशी आहे की जो स्क्वेअर आहे त्याला 0 केलं तुम्ही तर काय होतं, x + 1चा स्क्वेअर = 0 केलं, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साईड केलं तर x = -1, की जे तुम्ही मगाशी इथे पण तेच अप्लाय केलं. आता मित्रांनो अंताक्षरी कसं असतं की एक गाणं एकदाच म्हणता येतं, तसं x - 2 = 0 वरनं x = 2 आलं आहे, x + 1 = 0 वरनं x = -1 आलं आहे. याला 0 केलं परत -1 येईल, पण हे गाणं पुन्हा म्हणता येणार नाही. आता आपल्याला वेगळं गाणं म्हणावं लागेल, म्हणजे एक्सची वेगळी व्हॅल्यू घ्यावी लागेल. आता ती आपल्या मनावर अवलंबून आहे, आपण काही घेऊ शकतो. बघूया काय घ्यायची ती. आता पहिला पॉईंट बघा मित्रांनो, पहिलं क्लिअर कट लिहिता येईल आपल्याला, लेट x - 2 = 0. काय होईल बघा, x - 2ला 0 केलं की ऑब्व्हियसली काय होईल, इथं x - 2 बीला चिकटला आहे, हा 0 झाला की हे पण 0 होऊन जाईल. सीला पण x - 2 अटॅच आहे, तो 0 होऊन जाईल. फक्त ए अननोन सॉल्व करता येईल आपल्याला. कसं बघूया,
2 इंटू 2 स्क्वेअर प्लस 3 बरोबर बी इंटू 0 सी इंटू 0 2 2 जार 4 2चा स्क्वेअर 4 4 2 8 8 प्लस 3 बरोबर 2 प्लस 1 3चा स्क्वेअर 11 बरोबर 9a. कधी कधी मित्रांनो काय होतं 11 बरोबर 9 आहे ना कधी कधी गोंधळ होतो. असं होतं 11/9 लिहायचं का 9/11 लिहायचं आणि आपले मार्क कारण नसताना जाऊ शकतात. तर जस्ट बी केअरफुल. इथे तुम्हाला काळजीपूर्वक 9a बरोबर 11 आहे, देअरफॉर 11/9 असं लिहिता येईल. आता दुसरा मुद्दा तो पण जेन्युइन आहे मित्रांनो. बीच्या डिनॉमिनेटरला x+1 आहे, अर्थातच x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 1. इथं x+1 इज इक्वल टू 0 म्हणजेच x इज इक्वल टू -1. आता बघा ते x+1ला 0 केलं आहे, तो कोणाकोणाला अटॅच आहे, बीला अटॅच आहे आणि एला अटॅच आहे. ए आणि बी जाणारच आहेत, फक्त सी उरणार आहे. कसं? त्यानंतर आणखी एक मुद्दा मी पुन्हा रिपीट करणार आहे की ज्या निगेटिव्ह नंबर येतात त्यांना प्रॉपर ब्रॅकेट वापरा, कारण ते रिस्की आहेत. जसं आपण उघड्यावरचं अन्न खाणं रिस्की आहे, सो उघड्यावरचे निगेटिव्ह नंबर रिस्की आहेत. आता इथे काय होईल बघा, -1चा स्क्वेअर 1 2 1 जार 1 3 आणि सीचं होईल -3c बरोबर 5 सी बरोबर -5/. आता खरं सांगू ना मित्रांनो, थोडं जागेचं प्लॅनिंग करण्याकरता इथे एक छोटीशी लाईन ड्रॉ करतो मी. तुम्हाला एक्झाममध्ये एकाखाली एक करायचं आहे, सरळ माहिती आहे तुम्हाला. आता बघा तिसरी व्हॅल्यू काढायचा प्रयत्न करूया. तुम्हाला बघायचंच म्हटलं तर x+1 इजचा ब्रॅकेट स्क्वेअर 0 काही करण्याचं का नाही आहे. मग याला म्हणतात आर्टिफिशियल चॉईस. आपल्याला आपला चॉईस करायचा आहे. आणि बेस्ट मित्रांनो, जर अगोदर वापरलं गेलं नसेल तर 0 इज अ बेस्ट चॉईस. आता ह्या 0चं एक बॅड लक आहे मित्रांनो की 0 कुणालाच अटॅच नाही आहे इक्वेशन नंबर 1मध्ये. त्यामुळे नोबडी इज गोइंग टू गेट कॅन्सल. तो एक त्याचा थोडासा ड्रॉबॅक आहे. त्यामुळे ह्या टॉपिकला थोडंसं महत्त्व द्या, काळजी घेऊन काम करा. 2 इंटू 0 स्क्वेअर प्लस 3 बरोबर a इंटू, आता सगळे रिटेन होणार आहेत. आता आपला मेन अननोन ए सॉल्व झालं आहे, सी सॉल्व झालं आहे. आपलं फोकस आहे बीवर. 0चा स्क्वेअर 0 0 इंटू 2 0 येणार आहे. बरं गंमत म्हणजे ए सॉल्व केला आहे ऑलरेडी. एची व्हॅल्यू 11/9 आहे आपल्याकडे. 0 + 1 1चा स्क्वेअर 1. इथे बघा काय होईल मित्रांनो, काही घाई नाही आहे. -2 0 + 1 1. परत सी पण सॉल्व झालेला आहे. तुम्हाला माझी हॅबिट माहिती आहे, मी काय करतो निगेटिव्ह नंबर ब्रॅकेटमध्ये टाकतो. 11/9 आता -2 इंटू 1 -2b आणि प्लस मित्रांनो येईल 10/3. आता बघा अननोन कोण आहे, 2b आहे, त्याला लेफ्ट साईडला घेऊन टाका. आता मित्रांनो इथेच मला तुम्हाला एक महत्त्वाची हिंट द्यायची आहे. स्कूल लेवलला मित्रांनो तुम्ही कसं करत असाल की जेव्हा हे कॅल्क्युलेशन मला करायचे आहेत तर ते मला 11/9 प्लस 10/3 -3/1 9/3 LCM काढणं, या सगळ्या भानगडी आहेत. इथं अजिबात तसं करायचं नाही आहे. सायंटिफिक कॅल्क्युलेटर आपल्याकडे आहेत, त्यामुळे कुठलाही तुम्हाला ॲरेथमेटिकल कॅल्क्युलेशन ह्या प्रकारे करायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही कॅल्सी वापरा. इतका कॅल्सी ॲडव्हान्स आहे की तुमचं A/B फॉर्ममध्ये पण तुम्हाला उत्तर तो देऊ शकतो. हे तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो डायरेक्टली तुम्हाला तो उत्तर देतो
2b इज इक्वल टू, अरे ठीक आहे काय हरकत नाही, इथं उत्तर येणार आहे 9. आता मी अर्थमेटिकली करतो आहे, 11 + 30 41 - 20 इथं 14 येणार आहे. कॅल्सीला काही करायची गरज नाही, कॅल्सी डायरेक्ट करून देतो. 2b इज इक्वल टू 4/9. आता मित्रांनो मागे मॅट्रिक्समध्ये मी तुम्हाला बोललो आहे 2b बरोबर 14/9 असेल तर मला 2/1 पण करता येतो. 2bचं 2/1 म्हणजे b बरोबर 14/9 × 1/2. कॅल्सीला त्याचाही प्रॉब्लेम नाही, 14/9ला जरी 2ने डिवाईड केलं तर तो डायरेक्ट उत्तर देणार आहे तुम्हाला, आणि बीचं उत्तर आहे 7/9. आता एवढंच मित्रांनो बॅड लक आहे की या सिस्टीममध्ये आपण असं आन्सर क्रॉस चेक नाही करता येत आपल्याला. बघा आता किती इंटरेस्टिंग पद्धत आहे बघा. या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही एच्या डिनॉमिनेटरला 0 ट्राय केलं, म्हणजे बीच्याला केलं, सीला करताना आयडिया नाही आहे म्हणून 0 ट्राय केलं. आता जर मित्रांनो तुम्हाला टीचिंग आवडत असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी आन्सरला फर्निश करतो आहे मस्तपैकी. तुम्हाला माहिती आहे माझी ती आवडताच मुद्दा आहे. 2x² + 3 ए काय आहे, बी आहे x+1 आणि सी आहे -5/. मित्रांनो भेटूया तिसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.